संचिती रुग्णालयात राम खाडेंवर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू आहेत. अद्याप देखील त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. जयंत पाटलांनी देखील भेट घेतलेली आहे. नेमका आरोपी का सापडत नाहीत, पोलिसांना काय स्टेटस आहे? नाही, असं आहे की पोलिसांना आरोपी सापडत नाहीत का पोलिसांना आरोपी कुणाच्या दबावाखाली सापडायचे नाहीत, हे खरं तर संशोधनाचा विषय आणि गृहमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. एका पक्षाचा विधानसभा अध्यक्ष, एक सामाजिक कार्यकर्ता ज्याने अनेक जनहित याचिका दाखल केल्यात, अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण काढलेत, तो आज मरणाच्या दारात आहे. अजून पूर्णपणे बाहेर आला नाही, अजून तो बोलू शकत नाही. आज 11वा दिवस आहे आणि 11 दिवस होऊन जर तुम्हाला हल्ला कुणी केला, ते आरोपी जर निष्पन्न होत नाही तर पोलीस करताय काय? पोलिसाला आरोपी सापडत नाहीत का सापडायचे नाहीत? सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय ना, हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज हे सोशल मीडियाकडे सगळीकडे फिरतायत की 4 मोटरसायकली ह्या आष्टीच्या दिशेने गेल्या. जरी हल्ला केला त्यावेळेस त्या ठिकाणी सीसीटीव्ही नसलं तरी ज्याप्रमाणे इतर गुन्ह्यात पोलीस आरोपींना शोधून काढतात, नेमके कुठल्या मार्गाने आले, कुठल्या मार्गाने गेले, असं काही पोलिसांचा तपास आहे? अजून पोलीस तपास काय केलाय हे सांगायलाच तयार नाही. पोलीस फक्त ज्याला मार लागलाय त्या लोकांना फक्त सांगतात तुम्ही याची नावं घेऊ नका, त्याची नावं घेऊ नका. एवढा एक कलमी याची नावं घेऊ नका, त्याची नावं घेऊ नका म्हणजे ज्यावेळेस राम खाडेंवर हल्ला झाला त्यांच्यासोबत लोक होते, त्यांच्यावर पोलीस दबाव टाकतात. पोलीस दबाव टाकतायत ना. कोणाचं नाव घेऊ नका, सुरेश धसांचं नाव घेऊ नका असं पोलीस त्यांना सांगतायत. ज्यांच्यावर हल्ला झाला, घटनास्थळी काय घटना घडली हे ज्या वेळेला ते लोक सांगतायत त्यावेळेला पोलीस त्यांना दबाव टाकतायत. आणि हाईट सांगतो मी तुम्हाला, ह्या लोकांची फिर्याद पोलीस घेत नव्हते तर ह्यांनी ऑनलाईन फिर्याद केली. आता ह्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं आणि ऑनलाईन फिर्याद 1 तारखेला केल्यावर 5 वाजून 6 मिनिटांनी फिर्याद ऑनलाईन केली. तर ती फिर्याद 5 वाजून 6 मिनिटांनी ऑनलाईन झाल्यावर 6 वाजता हॉटेल मालकाला आणून निनावे फिर्याद त्या ठिकाणी पोलिसांनी घेतली. म्हणजे पोलिसांना आमचं म्हणणं आहे की कुणाला तुम्ही आरोपी विनाकारण करू नका, पण ज्यांनी मारलंय राम खाडेला तो मरणाच्या दारात आहे. उद्या आता तो सुदैवाने वाचल असं दिसतंय, पण जर उद्या तो मेला असता तरी तुम्ही असंच म्हणणार का आरोपी सापडत नाही म्हणून? म्हणजे हे तर मोकळं झालं. रात्री या कुणी कुठं सामाजिक कार्यकर्ता जेवायला बसला की त्याला या मारा आणि निघून जा आणि पोलिसांनी वर हात करायचे. आरोपी सापडत नाही, मग पोलिसांनी ड्युट्या करू नये ना, चाकरी करावी कुणाची तरी. त्यांना काय अधिकार आहे? मग पोलिसांवर दबाव आहे असं दिसतंय तुम्हाला? याच्यात 100% दबाव आहे. कोण दबाव टाकतंय? आता कोण सत्ताधारी पार्टीच टाकणार. एका बाजूला गृहमंत्री सांगतात की पोलिसांना फ्री हँड आहे, चुकीच्या गोष्टींना आळा घाला, आणि दुसऱ्या बाजूला हत्या, एवढं मोठं प्रकरण झालं त्यातले आरोपी सापडतात. याचं गृहमंत्र्यांनी खरं तर बघावं. आणि हे असं एक प्रकरण नाही, जिथं जिथं राजकीय मोठे भाजपाचे नेते येतात का, मग ते राम खाडे असो किंवा संपदा मुंडे असो, ह्यांना न्याय भेटायला पोलीस काहीच पुढं करत नाही. तिथं जाऊन तपास एका लेवलला जाऊन थांबतो. राम खाडेच्या बाबतीत तर एवढं वाईट झालंय की 11 दिवस झाले. 11 दिवस माणूस अजून शुद्धीवर आलेला नाही. 11 दिवस झाले आणि त्या माणसाला पोलिसांनी, जर पोलीस तत्पर असते आणि निपक्षपाती जर पोलिसाला तपास करायचा असता तर पोलिसांनी 24 तासात ज्यांनी हल्ला केलाय त्याला तर अटक करा. हे जे सोबत तुमच्या शेजारी उभे राहिले ते त्यावेळेस होते का हल्ला झाला त्यावेळेस? तुम्ही राम खाडेंसोबत होता का हल्ला झाला त्यावेळेस? रामकडे सोबत होतो. काय झालं नाही? काय नाही, त्यांनी आम्ही जेवून हॉटेलच्या बाहेर आलो की गाडी आम्ही लॉक केलं की बाहेरचे 2-4 आम्हाला होते माणसं जोडीदार, त्यांच्यावर दगडफेक केली. नंतर आमच्या गाडीच्या काचा फोडल्या. 2-5 सेकंदात त्यांनी सगळं अटॅक करून आम्हाला गाडीचं दगडफेक करून डोकं फोडलं. किती जण होते? ते 12 ते 13 जण असतील. पोलिसांनी काय मदत केली का? काही नाही, कोणी मदत केली आम्हाला. सुरेश दासांचं नाव घेऊ नका असं पोलीस सांगतायत का तुम्हाला? आम्ही तक्रार देत होतो त्यांच्या नावची, तर PI म्हणले आम्हाला की त्यांची तक्रार द्यायला तुम्हाला आम्हाला परमिशन घ्यावं लागतं. तर त्याचं तुम्हाला नाव घेता येणार नाही, तुम्ही म्हणजे बिगर नावी तक्रार द्या कुणाची. तुमचं नाव काय? परमेश्वर वामन नागरगोजी. आपण पाहतोय की शेजारीच व्यक्ती आहे. तुम्ही पण होता हल्ला झाला त्यावेळेस, काय नेमकं झालं होतं? आम्ही जेवण केलं, ते मांदळीपाशी हॉटेल आहे आणि जेवण करून त्यांना वाटायला लावायचं बाहेर आलो. 7 जण होते आणि अचानक एक 10 मिनिटात असा हल्ला झाला की काही काळाच्या आतमध्ये राम भाऊला म्हणजे एकदम अनकॉन्शियस झाले सगळे. आम्हाला बी त्याच्यामध्ये दगड लागला. पोलिसांनी मदत केली का तुम्हाला त्यावेळेस? नाही, पोलिसांनी आम्ही तिथून हॉस्पिटलला आलो, पण दुसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळेस तक्रार द्यायला आम्ही सगळेजण तिथं एक हे केलं, तर त्यावेळेस ते म्हणायचे अज्ञातांच्या विरोधात तुम्ही तक्रार घेऊ होता. हां, असं आमदाराचं नाव घेता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. हे सगळं प्रकरण तुम्ही शरद पवारांच्या कानावर घालणार आहात का? भेट घेणार आहेत का? आम्ही ऑलरेडी पवार साहेबांच्या, जयंत पाटील साहेबांच्या, सुप्रियाताई श्रीकांत शिंदे साहेबांच्या ते कानावर प्रकरण घातलेलं आहे आणि याच्या संदर्भात आम्ही त्यांची भेट पण घेणार आहे. आता आमच्या दृष्टीनं फर्स्ट प्रायोरिटी हे राम खाडे दुरुस्त होणं आणि काय घटना खडी अजून काय घडली
हे राम खाडेच्या तोंडून आम्ही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत, कारण राम खाडेवर हा पहिला हल्ला नाही, चौथा हल्ला आहे. त्यामुळे राम खाडेला आणि हा हल्ला करताना फार प्लॅनिंगने केलेला आहे. प्लॅनिंगने म्हणजे राम खाडेचं पहिलं पोलीस संरक्षण दिलं होतं. ते पोलीस संरक्षण न्यायालयाने दिलं तर न्यायालयाने दिलेलं असताना आष्टी पोलीस स्टेशनने कुणाच्या दबावाखाली रिपोर्ट दिला की राम खाडेला संरक्षणाची गरज नाही. त्याच्यानंतर राम खाडेकडे शस्त्र परवाना होता, तो शस्त्र परवाना नूतनीकरण का केलं नाही? बाकी सगळ्या लोकांचे तुम्ही शस्त्र परवाना नूतनीकरण करता, मग हा का केला नाही? म्हणजे राम खाडेंना त्या ठिकाणी हल्लाच करायचा होता. राम खाडेंना संपवायचंच होतं. 100% राम खाडेला संपवायचंच होतं, म्हणून तर पोलीस संरक्षण काढलं. म्हणून राम खाडेचा शस्त्र परवाना त्या ठिकाणी नूतनीकरण केला नाही ना. का नाही केला राम खाडेचा शस्त्र परवाना नूतनीकरण? जर राम खाडेला तुम्हाला सामाजिक कार्यकर्ता एका पक्षाचा अध्यक्ष त्याच्याकडे परवाना आहे, तो परवाना तुम्ही नूतनीकरण का करत नाही? आणि बीड जिल्ह्याच्या 4 किलोमीटर जिथं बीड जिल्ह्याची हद्द संपते तिथून 4 किलोमीटरवर कसा हल्ला होतो? म्हणजे सगळा कट रचून हा हल्ला झाला असा आरोप आहे. 100% आरोप नाही हो, ते दिसतंय ढळढळी सत्य. आणि माझं काय म्हणणं आहे, जर आरोपी कोण आहेत हे पोलिसांनी निष्पन्न करावेत. समजा आम्ही काही म्हणू, हा चला थोड्या वेळ आम्ही म्हणतो ते सगळं खोटं, पण पोलिसांनी याची उत्तर द्यावेत गृहमंत्र्यांनी. राम खाडेचा शस्त्र परवानाचं नूतनीकरण का केलं नाही? राम खाडेला कोर्टानं दिलेलं पोलीस संरक्षण आष्टी पोलीस स्टेशनच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या अहवालानुसार तुम्ही काढलं, आता त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहेत? कारण त्याचं म्हणणं होतं ना संरक्षण नको, मग आता राम खाडेवर हल्ला झालाय, मग त्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेताय? नूतनीकरण न करून देणाऱ्या अधिकाऱ्यावर तुम्ही काय हल्ला घेताय? आणि बीड जिल्ह्यात कावत चांगले एसपी आलेत, ते सिलेंडर होत नाहीत, ते लॉजिकल एंडला जातात. म्हणून बीडच्या हद्दीपासून 4 किलोमीटरवर कसा हल्ला होतो? आणि आरोपी हे सगळे आष्टीकडे आलेत. हे पोलिसाच्या सीसीटीव्हीत पण दिसतंय. काही आष्टी तालुक्यातल्या गावातून त्या मोटरसायकली त्या ठिकाणी जातात. जे आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊन राम खाडेंवर हल्ला केला ते परत बीड जिल्ह्यात आलेत, म्हणजे ते आरोपी तुमचं म्हणणं आहे बीड मधलेच आहे, आष्टीतले. येताना देखील ते आरोपी बीड जिल्ह्यातूनच आलेत, आष्टी तालुक्यातून. जातानाही तिकडेच गेलेत. एवढंच नाही तर तिथं बॅटरी सापडली, ती खरेदी कुठून केली? माव्याच्या काही पुड्या सापडल्यात, माव्याच्या. त्या माव्याच्या पुड्या कुठल्या आहेत? पोलिसांनी बघावं ना, आष्टीच्या माव्याच्या पुड्या आहेत त्या. मग हे सगळे एवढे सगळे पुरावे मिळून पण आरोपी का सापडत नाही? हे पोलिसांनाच आम्ही विचारतोय ना की हे सगळं असताना तुम्हाला काय नाही तर आम्हाला तरी 8-10 दिवस वर्दी घाला बाकीच्यांना पोलिसाची, जर ह्यांच्या ज्याने होत नसेल तर आम्ही शोधून देतो कोण आरोपी आहेत. तर पोलीस कशामुळं हे बघा, 2 गोष्टी आहेत. एक, पोलिसाला दिसत नाही का त्यांना बघून आंधळ व्हायचंय. पोलिसांना 11 दिवस आरोपी सापडत नाहीत. असं कुठं होतं का हो? एक माणूस मरणाच्या दारात त्या ठिकाणी टेकलाय, शेवटचा श्वास घेतोय, आणि त्याला मारणाऱ्या माणसं अजून तुम्हाला सापडत नाहीत. मग तुम्ही पोलीस आहेत का कोण आहेत? मग हे पांडू हवालदाराच्या वर यांची अवस्था झाली ना. हे काय होमगार्ड आहेत का? तुम्ही, आमचं म्हणणं आहे की कुणी असू द्या, आम्ही म्हणतोय तो आरोपी असावा असं काही नाही, पण तुम्ही तो आरोपी का शोधत नाही? ज्यांनी हल्ला केला त्यांना शोधून तो तर शोधा. ज्याने हल्ला केला तो शोधला की त्याच्या मागे कोण आहे हे आपोआप कळणार आहे. आणि राम खाडेवर 3 हल्ले झाले, त्यांनी अगोदर सांगितलंय माझ्यावर हल्ले कोणी केलेत. हे काय वेगळं आष्टी तालुक्यातलं शामड्या पोराला पण माहितीये राम खाडेवर हल्ला कोण करू शकतं. पोलिसांनाच फक्त दिसत नाही का पोलिसाला बघायचं नाही? अरे एक माणूस जीवानीशी चाललाय, पोलिसांनी थोड्या तरी जणांची नाही मनाची ठेवावी. ज्याने हल्ला केला त्याला तर शोधा. उद्या तुम्ही असं जर करत राहिला तर तुम्ही ह्या गुन्हेगाराला सुपारी घेणाऱ्याला बळ देताय की घे सुपारी मार माणसं. उद्या कुणावरही हल्ले होणार आणि पोलीस वर हात करणार. नाही, आरोपी सापडत नाही. मग तुम्ही आरोपी सापडत नाही, तुम्ही काय दाड्या करायला बसले का तिथं? नोकऱ्या सोडून द्या ना. आरोपी कसं सापडत नाही? माणसं जीवानीशी मेल्यावर तुम्हाला तरी आरोपी तुम्ही शोधणार नाही. महादेव मुंडेच्या प्रकरणात तेच झालं. अजून तो महादेव मुंडे मेलाय, पण त्याला काय यमराज मारायला आलता काय? तिथं पण आरोपी सापडत नाही. आता उद्या जर राम खाडे बी मेला असता तिथं बी आरोपी सापडायचे नाही, मग काय यम येऊन ह्यांना मारतोय का? पोलिसाला जरा तरी काहीतरी वाटायला पाहिजे. या खाद्याचा जीव चाललाय, तुम्ही किती प्रेशर खाली यायचं याच्या जरा थोडी जनाची नाही मनाची ठेवा. नक्कीच आपण पाहतोय की महबूब शेख सध्या संतापलेले दिसत आहेत. 11 दिवस झालं हा हल्ला होऊन तरी देखील या हल्ल्यातील आरोपी सापडत नाहीयेत. खरंच पोलिसांना आरोपी सापडत नाहीयेत की पोलीस शोधत नाहीयेत असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं. तर ज्यावेळी राम खाडेंवर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या सोबत असणारी लोक सांगतायत की पोलिसांना ज्यावेळी आम्ही तक्रार द्यायला गेलो त्यावेळेस पोलिसांनी सुरेश दस यांचं नाव घेऊ नका असं आमच्यावर दबाव टाकल्याचं हे सगळं सांगितलं जात आहे. खरं तर पाहावं लागेल की या प्रकरणातील आरोपी कधीपर्यंत सापडतायत. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.